नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, सायलीवरती संकटाची चाहूल येताच मधुभाऊ आले शुद्धीवरती. त्यानंतर प्रेक्षकांनो, मधुभाऊ शुद्धीवरती येताच केला मोठा सत्याचा उलगडा. रविराज आणि प्रतिमा सायलीचे आईवडील असल्याचा केला खुलासा. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता सायलीचे आईवडील म्हणून घरामध्ये प्रियाचे आईवडील आलेले असतात. त्यामुळे मिस्टर आणि मिसेस लोखंडे त्यांच्यामध्ये असलेले गुण आणि प्रियाचे गुण हे मॅच होत असतात. पण सायली मात्र त्यांची मुलगी आहे याच्यावरती आता अर्जुनला संशय आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इथे भाऊबीज असते त्याच वेळेला आता प्रियाच्या बहिणी घरामध्ये आलेल्या असतात आणि त्या म्हणतात, बबले, अगं बबली कुठे आहे? तेव्हा इथे आता सुभेदारांच्या घरामध्ये तीन मुली आलेल्या असतात. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, ह्या कोण आहेत? तेव्हा प्रेक्षकांनो, मैनावती म्हणते की ह्या माझ्या मुली आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पूर्णाजी आणि बाकीचे सगळेजण त्या तिघींकडे बघतच राहतात. तेव्हा इथे आता मोठी बहीण म्हणत असते, अगं मम्मी ते जाऊ दे, आधी आमची बबली कुठे आहे? तेव्हा ती बघ तुमची बबली असा हात केल्यानंतर आता प्रियाच्या तिन्ही बहिणींना बरोबर असं वाटतं की हीच आमची बहीण आहे आणि त्या जाऊन प्रियाला मिठी मारतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया म्हणत असते, एक मिनिट, बाजूला व्हा, मी तुमची बबली नाही आहे, कळलं ना? तेव्हा इथे आता तिच्या बहिणी म्हणतात, हे बबले, अगं खोटं काय बोलतेस? तूच तर आमची बबली आहेस. हे काय, जसे लहानपणी तुझे डोळे होते तसेच आताही आहेत ना, आम्ही काही तुला ओळखलं नाही का? तेव्हा प्रिया म्हणते, एक मिनिट, मी तुमची बबली नाही आहे, ती बघा, ती आहे तुमची बबली. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली आता त्यांना बघून खूपच जास्त हैराण होते. त्यांचं ते वागणं बोलणं हे थोडंसं कुणालाही न पटणारच असतं. सायलीला असं वाटतं की आपल्या बहिणी आई वडील यांनी संपूर्ण घर भरून गेले. माझ्या माणसांचा इथे माझ्या घरातील कुटुंबाला त्रास तर होणार नाही ना, याची आता सायलीला भीती वाटत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाच्या ज्या बहिणी असतात त्यासुद्धा तिच्यासारख्याच असतात, सगळ्यांकडून पैसे उकळतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मोठी मुलगी म्हणत असते की आई बाबा, तुम्ही तर आम्हाला विसरूनच गेलात, अचानकपणे इथे राहायला आलात आणि आमच्याकडे तर तुमचं लक्षच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली म्हणत असते, आई बाबा, अहो माझ्या 3 बहिणी आहेत हे मला आत्ताच कळतंय. तुम्ही म्हणाला होतात की बहिणी आहेत म्हणून, पण त्यांची कधी भेट घालून दिली नाहीत. त्यामुळे आता तुम्हाला त्यांच्याकडे सुद्धा जायचं असेल ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मैनावतीची आणि सदाशिव लोखंडे यांची जाण्याची इच्छा नसते. पण आता त्या मुलीसुद्धा आलेल्या असतात. त्यामुळे दिवाळीच्या सणाला त्यांना आता एकटं कसं सोडणार? त्यामुळे सदाशिव आणि मैनावती हे दोघेजण आता आपल्या मुलींबरोबर घरी जायला निघतात. आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो, अर्जुनने आता DNA टेस्टसाठी इथे सायली आणि त्याचबरोबर मैनावती यांचे सॅम्पल मिळवलेले असतात. अर्जुन म्हणतो, एकदा का DNA टेस्ट झाली की मग ही मैनावती सायलीची आई नाही आहे हे सिद्ध होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, चैतन्याला बोलावून इथे आता अर्जुनने ते सॅम्पल त्याच्याकडे दिलेले असतात आणि अर्जुनने चैतन्याला सांगितलेलं असतं की लवकरात लवकर लॅबला जा आणि हे सॅम्पल आता DNA टेस्टसाठी दे. मैनावती काकू आणि सायलीचे DNA आहेत. मला असं वाटतं की सायली ही त्यांची मुलगी नाही आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, ठीक आहे, DNA टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट आला की काय खरं काय खोटं हे सगळं समोर येईल. मला पण तेच वाटतं अर्जुन की हे दोघेजणं कुणीतरी फ्रॉड आहेत, सायलीचे आईवडील आणि असे मला तर वाटत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्यांचं बोलणं प्रियाने ऐकलेलं असतं आणि प्रिया ही गोष्ट आता नागोबाला सांगते. तेव्हा नागराज म्हणतो, जर चैतन्य आता DNA टेस्टसाठी गेला आहे त्याच्यामध्ये मी काही करू शकत नाही आहे. प्रियाची साथ देण्यासाठी तो सुद्धा नकारच देतो. तेव्हा इथे प्रिया म्हणते, ठीक आहे, तुम्हाला काही नाही करायचं आहे ना, तुम्ही नका करू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे प्रिया आता चैतन्याचा पाठलाग करते आणि कुठल्या लॅबला जायचं आहे हे प्रियाने बरोबर ऐकलेलं असतं. अर्जुन आणि चैतन्याचं बोलणं तिने ऐकल्यामुळे ती बरोबर त्याच लॅबमध्ये जाते जिथे चैतन्य DNA टेस्टचे सॅम्पल घेऊन गेलेला असतो. तिथे गेल्यानंतर आता रिपोर्ट चेंज होण्यासाठी
सायलीच्या सॅम्पलच्या जागी प्रिया आता स्वतःचे सॅम्पल ठेवते आणि बरोबर सायलीचे सॅम्पल गायब करते. आता सायलीच्या जागी प्रियाचे सॅम्पल गेल्यानंतर मैनावती आणि प्रिया या दोघींचे सॅम्पल मॅच होतात, कारण त्या दोघीजणी मायलेकी असतात. आणि रिपोर्ट आल्यानंतर अर्जुनला असं वाटतं की आपणच विचार करण्यामध्ये कुठेतरी कमी पडलेलो आहोत. म्हणजे इथे मैनावती ही सायलीची आई असू शकते, म्हणून तर DNA मॅच झाले ना. पण मग दोघींच्या स्वभावामध्ये इतका फरक कसा? कदाचित सायलीला लहानपणीचं काही आठवत नाही आहे आणि इतकी वर्ष ती मधुभाऊंच्या आश्रमामध्ये होती, म्हणून मधुभाऊंचे संस्कार सायलीवरती झाले आणि सायली बदलली आहे असं आता अर्जुनला वाटत असतं. पण प्रेक्षकांनो, DNA रिपोर्ट आल्यानंतर अर्जुनची खात्री पटलेली असते की मैनावती सदाशिव लोखंडे हे सायलीचे आईवडील आहेत. पण आता सायलीला मात्र संशय आलेला असतो. सायली म्हणते काहीतरी गडबड नक्की आहे. हे माझे आईवडील मला वाटतच नाही. त्यांचं सतत खोटं बोलणं, त्यांची नाटके करणं, यावरून मला असं वाटतंय की हे माझे आईवडील नाही आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, ती जेव्हा आपल्या बहिणींचा स्वभाव बघते, त्यांचा स्वभाव तिच्या स्वभावाजवळ अजिबातच मॅच होत नाही. तेव्हा सायली म्हणत असते, अहो मी तुमच्यावरती संशय घेते, असं प्लीज तुम्ही समजू नका. तेव्हा अर्जुन म्हणतो, का काय झालं? तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला खरंच असं वाटतं का की इथे जे आपल्या घरी राहत होते तेच माझे आईवडील आहेत? मला असं का वाटतं आहे की ते माझ्या आईवडील नाही आहेत म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणतो, सायली सॉरी, पण तुला राग नसेल येणार तर मला तुला एक सत्य सांगायचं आहे. तेव्हा सायली म्हणते, बोला ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी तुझ्या आणि तुझ्या आईची DNA टेस्ट केली होती, कारण मलासुद्धा संशय आला होता त्यांच्या वागण्या बोलण्यावरून की ते तुझे आईवडील नाही आहेत म्हणून मी DNA टेस्ट केली होती, पण ती पॉझिटिव्ह आली. तीच तुझी आई आहे गं. तेव्हा सायली म्हणते की खरं बोलताय तुम्ही? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, माझ्याकडे तो रिपोर्टसुद्धा आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, रिपोर्ट तर प्रियामुळे बदललेला असतो. तेव्हा इथे सायली म्हणते, चला मला त्यांना भेटायला जायचं आहे, आपण जाऊया का त्यांच्या घरी? अर्जुन म्हणतो, ठीक आहे जाऊया, मी तुला तिथे घेऊन जातो. तेव्हा अर्जुन सायलीला मिस्टर अँड मिसेस लोखंडे यांच्या घरी घेऊन जात असतो. तेव्हा इथे सदाशिव लोखंडे आणि त्याचबरोबर मैनावती हे दोघेजण आता भीक मागत असतात. ते लोकांच्या समोर हात पुढे करत असतात आणि म्हणत असतात, द्या हो द्या, काहीतरी द्या, दिवाळी आली आहे ना, आम्हालासुद्धा आमच्या घरी दिवाळी साजरी करायची आहे, काहीतरी द्या ना आमच्या हातावरती. तेव्हा प्रेक्षकांनो, काही लोक पैसे देत असतात, काही लोक हाडूसोडूस करत असतात. त्यानंतर इथे सायली आता गाडीतून बघते, त्याच रस्त्याने आता भीक मागत असताना, त्याच रस्त्याने अर्जुन सायली जात असताना ते लोक आता सायलीच्या नजरेस पडतात आणि म्हणतात, हे काय, माझे आई बाबा रस्त्यावरती उभे राहून भीक मागतायत. तेव्हा सायली धावत पडत जाते आणि म्हणते, आई बाबा होय काय, हे काय करताय तुम्ही? तेव्हा मैनावती म्हणते, सायले अगं काय करू बेटा, आता तू बघतेस ना, एवढे दिवस दुकान बंद होतं तर आमच्याकडे कुणी येतच नाही गं कपडे शिवायला, आणि आता घर चालवायचं म्हणजे पैसे तर हवेतच ना, आणि ह्या वयात आम्हाला काम तरी कोण देणार, म्हणून मग आम्ही भीक मागतोय. तेव्हा इथे सायले बाळा, तू नको माझ्यासोबत उभी राहू, नाही तर तुलाही लाज वाटेल, तू जा बरं. सायली म्हणते, अजिबात नाही. आई बाबा तुम्ही गाडीमध्ये बसा बरं गाडीमध्ये आणि घरी चला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन आणि सायली दोघेजणं मैनावती आणि त्याचबरोबर तिचे वडील या दोघांनाही घेऊन घरी आलेले असतात. तेव्हा इथे सायली त्यांना पाणी वगैरे प्यायला देते, त्यांच्या रूममध्ये त्यांना आराम करायला सांगते. खायला प्यायला दिल्यानंतर सायली आपल्या रूममध्ये येऊन विचार करत असते. अर्जुन म्हणतो, काय झालं बायको, कसला विचार करतेस? तेव्हा सायली म्हणते, खरं सांगू का, हे जे माझे आई वडील म्हणून आपल्या घरी आलेत ना, ते माझे आई वडील नाही आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण बायको DNA रिपोर्ट मॅच झालेत. तेव्हा इथे सायली म्हणते, ते खोटेही असू शकतात ना, ते चुकीचेही असू शकतात, पण माझं मन मला सांगते की हे माझे आई वडील नाहीत. मला सारखं असं वाटते की हे माझे आई वडील नाही आहेत. कुठल्याच अँगलनी ते मला माझे आई वडील वाटत नाही. असू दे ना, ते गरीब असू दे, त्यांची गरीब असण्याची मला लाज वाटत नाही, पण माणसाने स्वाभिमानी असावं ना. मी इथे वात्सल्य आश्रमामध्ये आईवडिलांपेक्षा गरिबी बघितली. आम्ही तर कधी कधी आमच्याकडे खायलासुद्धा काय नसायचं, पेजसुद्धा पिऊन आम्ही झोपले हो, पण तरीसुद्धा कधी स्वाभिमान गहाण नाही ठेवला, कधी कुणाकडे हात नाही पसरले, कुणाचा 1 रुपयासुद्धा घेतला नाही विनाकारण.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे सायली म्हणत असते, पण मी जेव्हा माझ्या आईवडिलांचा स्वभाव बघते ना, तेव्हा त्यांचं ते लाचार होणं, पैशांसाठी सतत कुणाच्या तरी मागे पुढे करणं, कुणासमोर हात पसरणं हे योग्य नाही आहे अर्जुन सर. आणि त्यावरूनच मला असं वाटतंय की हे माझे आई वडील नाही आहेत. तेव्हा इथे सायली म्हणत असते, हे नक्की कोण आहेत, हे इथे का आलेत? तुमचा विश्वास बसत नसेल ना, मी सिद्ध करून दाखवेन की हे माझे आई वडील नाही आहेत. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो सायली म्हणते की DNA टेस्ट परत होणार, पण ही DNA टेस्ट मी करणार आणि तीसुद्धा एका वेगळ्या लॅबमध्ये जाऊन. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सायली स्वतःचे सॅम्पल घेते, आपल्या आईचे सॅम्पल ती मिळवते आणि जाऊन आता एका लॅबमध्ये देते आणि कुणाला काहीसुद्धा ती कळू देत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो जेव्हा इथे DNA टेस्टचे रिपोर्ट येतात तेव्हा अर्जुन त्याच्या पायाखालची जमीन सरकते, कारण DNA रिपोर्ट हे मॅच झालेले नसतात. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणत असतो की बायको हे कसं शक्य आहे? सायली म्हणते नक्कीच काहीतरी गडबड आहे. तुम्ही जेव्हा सॅम्पल दिले होते ना तेव्हा कुणीतरी गडबड केलेली दिसते, पण आता तुम्ही बघितलंत ना. तेव्हा अर्जुन म्हणतो अगदी बरोबर. तेव्हा इथे हे लोक नक्की कोण आहेत, खोटारडे कसे आणि माझा फोटो त्यांच्याकडे कसा काय गेला, अशी शंका आता सायलीला आलेली असते. सायली म्हणते अहो आपण मधुभाऊंना भेटायला जाऊया ना, मला मधुभाऊंसमोर माझं मन हलकं करायचं आहे. अर्जुन म्हणतो बायको सॉरी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली गं. सायली म्हणते नाही अर्जुन सर, तुमची काही चूक नाही आहे. तुम्ही तर मला माझा आनंद परत देण्याचा प्रयत्न करताय ना, पण आता तुम्हालाच कुणीतरी चुकीची दिशा दाखवले, त्यात तुमची खरंच काही चूक नाही आहे. तो फोटो तुम्ही बघितलात आणि तुम्हाला वाटलं की तेच माझे आईवडील आहेत. तुम्ही तर फक्त चांगलं करण्याचा प्रयत्न करताय ना. तेव्हा इथे आता अर्जुन सायली दोघेजण इथे मधुभाऊंकडे येतात. आता DNA रिपोर्ट सायलीच्या हातातच असतो. सायली म्हणत असते मधुभाऊ तुम्हाला माहिती आहे का, तुमची सायली खूप मोठ्या संकटात सापडली. तिला कळत नाही आहे या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं. अर्जुन सर तुम्ही दिलेली जबाबदारी पार पाडतायत, माझ्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हाला माहिती आहे माझा फोटो ज्या घरामध्ये सापडला त्या माझ्या आईवडिलांना अर्जुन सर घरी घेऊन आले आणि त्यांचं चांगलं पाहुणचार केला, उजबट केली, सगळं काही चांगलं सुरू होतं. आणि आता मला कळले की ते माझ्या आईवडीलच नाही आहेत. त्यांचं नाव काय माहिती आहे तुम्हाला? मैनावती लोखंडे आणि सदाशिव लोखंडे. ते माझे आईवडील म्हणून घरामध्ये आले. मी त्यांची खूप सेवा केली. ते गरीब होते पण ते मला मान्य होते, पण ते लाचारी करतील, इथे स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवतील, भीक मागतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण त्यांनी भीक मागितली आणि तेव्हा मला कळलं की हे माझे आई वडील असूच शकत नाही. म्हणून मी DNA टेस्ट केली पुन्हा एकदा आणि तेव्हा रिपोर्ट आला की ते माझे आई वडील नाही आहेत म्हणून. तेव्हा इथे आपली सायली आता खूप मोठ्या संकटामध्ये आहे हे मधुभाऊंच्या लक्षात येतं आणि मधुभाऊंची इथे आता विल पॉवर कुठून जागी होते आणि इथे मधुभाऊ आता कोमातूनच बाहेर येतात. म्हणजे आपल्या सायलीवरती आता खूप मोठं संकट आलंय याची चाहूल आता मधुभाऊंना लागलेली असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे मधुभाऊ आता सायलीवरती संकट येताच कोमातून बाहेर आलेले असतात. त्यांना आता सायलीला कुठल्याही संकटामध्ये टाकायचं नसतं. आई वडील म्हणून कुणीतरी आता सायलीला फसवायला आलेत हे जेव्हा मधुभाऊंच्या कानावरती सायलीचे शब्द पडतात आणि सायली रडतच म्हणते मधुभाऊ तुम्ही मला गरिबीत राहायला शिकवलं, पण स्वतःचा स्वाभिमान कधी विकायचा नाही, गहाण ठेवायचं नाही, असे संस्कार आहेत तुमचे. आणि त्या उलट हे माझे आई वडील म्हणून जे आले होते ते वागलेत आणि मला ते अजिबात पटलेलं नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे मधुभाऊ आता संकटाशी 2 हात करत कोमातून बाहेर आलेले असतात आणि जणू काही चमत्कारच झालेला असतो. सगळेजण इथे शॉक झालेले असतात मधुभाऊंना शुद्धीवरती आलेलं बघून. त्यानंतर सगळ्यांना खूपच जास्त आनंद होतो. सायली म्हणते मधुभाऊ कसे आहात तुम्ही? डॉक्टर बोलतात की त्यांना थोडा आराम करू द्या, त्यांना लगेच बोलायला सांगू नका. ही आनंदाची बातमी सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंबांना देण्यात आलेली असते. मधुभाऊंना बघण्यासाठी आता रविराज काका, प्रतिमा, त्याचबरोबर संपूर्ण सुभेदार कुटुंब तिथे आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मधुभाऊ सायलीकडे बघतात, रविराज आणि प्रतिमाकडे बघतात आणि इथे मधुभाऊ हळूच आता सायलीला सांगतात की तुझे आईवडील दुसरे तिसरे कोणी नाही आहेत. तुझ्या मागे जे उभे आहेत ना रविराज सर आणि प्रतिमाताई, हे तुझे आईवडील आहेत. कोमातून बाहेर आल्यानंतर स्वतः मधुभाऊंनीच सत्याचा उलगडा करत इथे सायलीला तिचे खरे आईवडील मिळवून दिलेले असतात.
मधुभाऊंनी सांगितलेलं असतं की सायली ही तुमची खरी मुलगी आहे, सायली ही खरी तन्वी आहे. हे सत्य प्रेक्षकांनो कोमातून बाहेर आल्यानंतर मधुभाऊंनी रविराज काका आणि प्रतिमा यांच्यासमोर आणलेलं असतं आणि सायली खरी तन्वी असल्याचा खुलासा मधुभाऊंनी सगळ्यांच्या समोर केलेला असतो.